हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। पाऊस सुरू झाला की घरामध्ये ओलावा, दुर्गंधी, बुरशी आणि काही ठिकाणी कीटकांचा त्रास वाढतो। अशा वेळी आपण जर डांबर गोळीचा योग्य वापर केला तर आपल्याला या समस्यांपासून सुटका मिळतो। आणि त्याचे फायदे काय आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊयात। किचनच्या कपाटामध्ये झुरळे, मुंग्या किंवा छोटे किडे किंवा एखादी दुर्गंधीची समस्या आपल्याला जर होत असेल तर या डांबर गोळ्यांचा वापर करून त्याच्याशी आपण सुटका मिळवू शकतो। तर डांबर गोळ्यांचा योग्य वापर करून कसे स्वच्छ ठेवावे आपले किचन, आपले घर ते आज आपण पाहूयात। आज आपण डांबर गोळीचा योग्य वापर, फायदे आणि काळजी याबद्दल जाणून घेणार आहोत। डांबर गोळी म्हणजे काय, ती कशी काम करते, पावसाळ्यामध्ये तिचा जास्त वापर का केला जातो, तसेच ती कपाटामध्ये कशी ठेवावी, शू रॅक मध्ये वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, ब्लँकेट, रजई, साडी साठवताना कसा त्याचा उपयोग होतो, स्टोर रूम मध्ये कुठे ठेवावी, बाथरूम मध्ये याचा कसा यूज होऊ शकतो ते आज आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। सर्वात आधी आपण जाणून घेऊया डांबर गोळी म्हणजेच काय। याला नॅफ्थलीन बॉल असेही म्हणतात। हे नॅफ्थलीन बॉल्स पांढऱ्या रंगाचे गोल अशी त्यांची गोळी असते। हे प्रामुख्याने आपण स्टोर रूम मध्ये, शू रॅक मध्ये आणि कपाटाच्या साठवणीच्या जागी ठेवू शकतो। याचा रंग हलकासा पांढरा असतो, यांचा आकार छोटासा लहान असतो, अशा संगमरवरी सारखा एवढासा पांढरा छोटासा असतो। त्याचा वास खूप तीव्र असतो आणि स्पर्श केला तर तो थोडासा कडक आणि गुळगुळीत असतो। तर ती कशी काम करते ते आपण जाणूया। डांबर गोळी हळूहळू वाफेमध्ये किंवा गॅसमध्ये बदलत जाते आणि यामुळे वाफेमुळे काही प्रकारचे कपड्यांना नुकसान होणारे जे कीटक असतात ते दूर राहण्यास मदत होऊ शकते। म्हणून ही बंद कपाट किंवा जिथे दुर्गंधी असेल तिथे ठेवली जाते, जेणेकरून कीटकांचा थोडासा नाश होऊ शकतो। नंबर 1, किचन मध्ये याचा वापर कसा करू शकतो। किचन मध्ये दुर्गंधी कमी करण्यासाठी याचा छान उपयोग करू शकतो। तसेच सिंक खाली, कपाटामध्ये, कोरड्या ठिकाणी 2-3 डांबर गोळ्या एका वाटीमध्ये ठेवाव्यात। त्यामुळे ओलसर वास, बुरशीचा वास आणि कीटकांचा त्रास कमी होण्यास मदत होते। तसेच हे अन्न पदार्थ, भांडी आणि मसाल्यांपासून दूर ठेवावेत। नंबर 2, बाथरूम मध्ये। बाथरूम मधील वास कमी करण्यासाठी याचा छान उपयोग होतो। बाथरूमच्या कोपऱ्यात किंवा कपाटामध्ये 2-3 गोळ्या एका वाटीमध्ये ठेवून द्याव्यात। यामुळे बाथरूम मध्ये येणारा कुबट वास कमी होण्यास मदत होते। बाथरूम मध्ये कोरडे असले तरीही याचा चांगला परिणाम आपल्याला जाणवून येतो। नंबर 3, सिंक खाली। सिंक खालील कपाटासाठी ओलावा असल्यामुळे झुरळे, मुंग्या आणि इतर कीटके येऊ शकतात। त्यामुळे डांबर गोळ्या तिथे ठेवल्याने कीटक दूर राहण्यास मदत होते। नंबर 4, कपाटातील दुर्गंधी कमी करण्यासाठी कपाटामध्ये 1 ते 2 डांबर गोळ्या ठेवाव्यात। बंद कपाटामध्ये कुबट वास हा येतो, तो जाण्यास मदत होते। कपडे गोळ्यांच्या थेट संपर्कात येणार नाहीत असे ठेवावे। ते एकतर एका कापडामध्ये बांधून ठेवावेत किंवा ते एका टिश्यू पेपर मध्ये गुंडाळून ठेवावेत। यामुळे कपड्यांची लाईफ पण वाढते। नंबर 5, शू रॅक मध्ये। शू रॅकच्या कपाटामध्ये एका छोट्याशा डब्बीत ती ओपन असावी। त्यामध्ये डांबर गोळ्या ठेवल्यानंतर बुटांचा, शूचा येणारा वास कमी होतो आणि त्यामध्ये असणारे कीटाणू मरण्यास ही मदत होते। नंबर 6, स्टोर रूम मध्ये। स्टोर रूम मध्ये आपण जुने सामान, वर्तमानपत्र एका बॉक्स मध्ये ठेवलेले असतात। त्या जागी जर नॅफ्थलीन बॉल्स ठेवले तर कीटक दूर राहण्यास मदत होते। तसेच ती जागा हवेशीर ठेवणे ही आवश्यक आहे। नॅफ्थलीन बॉलचा वापर करणे खूप गरजेचे आहे। नंबर 7, आपल्या एखाद्या पेटीमध्ये किंवा सुटकेसमध्ये नॅफ्थलीन बॉल्स ठेवावेत। यामध्ये आपण हिवाळी कपडे असे स्टोअर करून ठेवलेले असतात। तर ते कपड्यांचे संरक्षण होण्यासाठी या नॅफ्थलीन बॉल्सचा वापर आपण करू शकतो आणि ते यूज करण्यापूर्वी थोडेसे ते स्वेटर जे असतील ते आपण उन्हामध्ये वाळवून पुन्हा यूज करू शकतो।
नंबर 8, ओलसर जागेमध्ये याचा यूज आपण बेसमेंटमध्ये ओल्या जागी दुर्गंधी असल्यानंतर तिथे वास येतो, म्हणून तो जर तिथे नॅपकिन बॉक्स ठेवला तर तिथली दुर्गंधी कमी होते. जिथे आपण हँडवॉश करतो तिथे ठेवून द्यावी. नंबर 9, कीटक दूर करण्यासाठी नॅपथलीन बॉल सर्वात उपयुक्त आहेत. नॅपथलीन बॉलला एक उग्र वास असल्यामुळे तिथे पाल, झुरळ, इतर कीटकही राहत नाहीत, त्यामुळे आपले घर छान राहते. नंबर 10, वापरताना कोणती काळजी घ्यावी? लहान मुले, पाळीव प्राणी यांच्यापासून नॅपथलीन बॉल्स दूर ठेवावेत. अन्न, फळे, भांडी आणि पिण्याच्या पाण्यापासून दूर ठेवाव्यात. गोळ्या हाताळल्यानंतर आपला हात स्वच्छ साबणाने धुवावात. तर जास्त प्रमाणात वापरू नये, त्याचा वास अतिशय तीव्र असतो. बंद खोलीमध्ये जर नॅपकिन बॉक्स ठेवले तर ती रूम ओपन ठेवावी, खिडक्या ओपन ठेवाव्यात. तर आज आपण जाणून घेतले आहे डांबर गोळी म्हणजे काय, ती कशी काम करते आणि तिचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी. लक्षात ठेवा, कोणतीही घरगुती वस्तू योग्य पद्धतीने वापरली तर तिचा चांगलाच आपण फायदा करून घेऊ शकतो. त्यामुळे डांबर गोळी ही नेहमी सुरक्षित ठेवा आणि अन्नपदार्थ, लहान मुलं, पाळीव प्राणी यांच्यापासून ती दूर ठेवावीत. जर आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. अशाच घरगुती टिप्स, किचन हॅक्स आणि क्लिनिंग आयडियासाठी आणि उपयुक्त माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, घर स्वच्छ ठेवा आणि निरोगी राहा. धन्यवाद.